आणि आता एक सर्वात मोठी बातमी, कारण एसएससी बोर्डाचा 10वीचा निकाल बघा लागलेला आहे, जाहीर झालाय। यंदा 10वीचा निकाल 94.10% लागलाय। यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे, तर निकालात कोकण विभाग मात्र अव्वल ठरलाय। विद्यार्थ्यांना मंडळाच्या वेबसाईटवरून आता 10वीचा निकाल डाउनलोड करता येतोय। 1 वाजता हा निकाल वेबसाईटवरती उपलब्ध होणार होता, विविध संकेतस्थळांवरती ऑनलाईन बघता येणार होता आणि आता साधारणतः 10 मिनिटांचा वेळ उलटलेला आहे आणि निकाल आता ऑनलाईन बघता येतोय। यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान 10वीच्या परीक्षा झालेल्या होत्या, ज्यामध्ये राज्यातले जवळपास 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते। आता या विद्यार्थ्यांची मात्र धाकधूक वाढली असल्याचं आपण पाहिलं आणि आता हा निकाल विद्यार्थी विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून पाहू शकतात। 14,87,399 विद्यार्थी या परीक्षेस उत्तीर्ण झाले आणि त्यांच्या उत्तीर्ण टक्केवारी 93.04% आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 96.14% इतकी असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 92.31% इतकी आहे। म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 3.83% जास्त आहे। 10वीचा निकाल 94.10% लागलेला आहे। मुलींनीच बाजी मारलेली आहे आणि यानंतर आपण जर बघितलं तर सर्व पालकांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। एसएससी बोर्डाचा निकाल लागलेला आहे आणि सध्याची आपण ही दृश्य जी आहे ती पुण्यातील दृश्य पाहतोय। पुण्यात आपण बघू शकतोय कशा प्रकारे विद्यार्थी आणि पालक जे आहेत ते आनंद या ठिकाणी साजरा करताना दिसताय, आनंद व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळत आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी 10वीचा निकाल 94.10% इतका लागलेला आहे। मुलींनीच बाजी मारलेली आहे आणि असं असताना आता अनेक ठिकाणी आनंदाचं आणि नेहमीप्रमाणे खरं तर याही वर्षी मुलींनी बाजी मारली। पुण्यातल्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये खरं तर या 10वीच्या निकालाचा आनंद उत्सव जो आहे तो साजरा केला जातो। ही सगळी पालक असतील, शिक्षक असतील किंवा मुलं असतील, काही वेळापूर्वी निकाल लागलाय आणि निकालाचा खरं तर जल्लोष सगळ्या शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळतोय। ऑनलाईन निकाल जाहीर असं झालाय। माझ्यासोबत खरं तर तुझं नाव सांग, तुला 100% मार्क मिळालेत, काय तुझं नाव आहे? माझं नाव रावी प्रसाद नामजोशी, मी गोळवलकर शाळेत शिकत होते। मला आता 100%। अभ्यास केलता कशा सगळं हे? वर्षभर खूप प्रॅक्टिस केली आणि सगळ्या विषयांकडे खूप छान लक्ष दिलं आणि सगळ्या विषयांचा आवडीने अभ्यास केला, ते जास्त महत्वाचं आहे। कुणाला सगळं तू श्रेय देशील? पुढे काय व्हायचंय तुला? श्रेय म्हणाल तर आई बाबा, शिक्षक आणि मित्रमैत्रिणी। काय आता 10वी नंतर काय व्हायचं? सायन्स घेण्याची इच्छा आहे माझी आणि मला प्युअर सायन्सेस मध्ये जायचं आहे। 100% मार्क मिळवणं सोपं नसतं, कशी मिळवली होती? पडेल असं तुला खरं तर हे सगळं? मला खरं तर अपेक्षा नव्हती की एवढे पडतील, चांगले पडतील माहिती होतं, एवढे पडतील नव्हतं वाटलं, त्याच्यामुळे